विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन येतोय मॅथमॅटिकल लॉजिकचा नवीन व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यानंतर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर चला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलेन्सेस. तर यामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे, पहिल्यांदा पाहायचं आहे स्टेटमेंट पॅटर्न्स इन मॅथमॅटिकल लॉजिक. We know that the simple statements are denoted by small p, small q, small r, etc. Right? And logical connectives are and, or, negation, implication and double implication. इथं आपल्याला या सिंपल स्टेटमेंट्स आणि या लॉजिकल कनेक्टिव्ज याच्यापासून एक स्टेटमेंट तयार समजा केली आपण. फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं, निगेशन पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लाइज पी. राईट? इथं पाहिलं तर आपलं काय केलेलं आहे पहा, इथं सिंपल स्टेटमेंट्स आहेत आणि लॉजिकल कनेक्टिव्स पण आहेत. तर हा जो पॅटर्न आहे याला आपण स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणणार. याला आपण स्टेटमेंट पॅटर्न, दॅट इज द स्टेटमेंट फॉर्म्ड फ्रॉम सिंपल स्टेटमेंट्स पी क्यू आर एक्सेट्रा अँड वन ऑर मोर लॉजिकल कनेक्टिव्स इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट पॅटर्न. राईट? आता इथं आणखी एक आपल्याला एक्झाम्पल घ्यायचंच असेल तर negation p or negation q, this is also statement pattern, or negation of p and q, this is also statement pattern, or p and q or r, this is also statement pattern. That is the statement formed from the simple statements and one or more logical connectives, this is called as a statement pattern. आता कोणत्याही स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला ट्रूथ टेबल बनवता येतो. आता ट्रूथ टेबल बनवायचं असेल तर आपल्याला कॉलम्स आणि रोज आपण तयार करतो. पहा इकडं आपण पाहिलेलं आहे ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन, ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन, ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन अँड ट्रूथ टेबल फॉर डबल इम्प्लिकेशन ऑल्सो. आपल्याला पण तर कोणताही जर आपल्याला ट्रूथ टेबल्स एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचा जर बनवायचा असेल तर त्या ट्रूथ टेबलसाठी आपल्याला रोज आणि कॉलम्स महत्त्वाचे आहेत. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स. तर इथं नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स depends upon the number of simple statements and number of logical connectives used in a statement pattern. Right? तर इथं आपण बघू एखादी फॉर एनी सिंपल स्टेटमेंट, फॉर एनी स्टेटमेंट पॅटर्न नंबर ऑफ simple statements is denoted by n, small n, and number of logical connectives हे जे आहेत ते आपल्याला स्मॉल m न इंडिकेट करतो. राईट? तर पण तर आपल्याला नंबर ऑफ रोज इन अ ट्रूथ टेबल इज इक्वल टू 2 raised to n.
म्हणजे इथं सिम्पल स्टेटमेंट्स, नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट किती असतील? समजा 2 असतील तर 2 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 4 रोज होतील. सपोज इफ द नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट्स दॅट इज n इज इक्वल टू 3, देन 2 म्हणजे नंबर ऑफ रोज किती असतील सांगा? 8 असतील. पण इथं आणखी एक नंबर ऑफ कॉलम्स जर घ्यायचं असेल, नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 2n, दॅट इज डिपेंड्स अपॉन द सिम्पल स्टेटमेंट नंबर ऑफ कॉलम्स इन अ ट्रूथ टेबल इज इक्वल टू n प्लस m. म्हणजे समजा सिम्पल स्टेटमेंट 2, नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट्स इज इक्वल टू 2 अँड नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हिटी इज इक्वल टू 3. therefore 2 plus 3 is equal to 5. 2 plus 3 is equal to 5 is the number of columns in a truth table. ते तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला ट्रूथ टेबल बनवायचं असेल तर रोज आणि कॉलम तर त्यांची संख्या ही आपल्याला नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट आणि नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्स इन अ स्टेटमेंट पॅटर्न याच्यावर अवलंबून आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे एक्झाम्पल नंतर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. तर पहिल्यांदा एक एक्झाम्पल घेऊ आपण, पी अँड निगेशन पी. आता ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न that is negation P implies Q double implies P. Q double implies P. आता हा जर ट्रूथ टेबल आपल्याला तयार करायचा असेल तर आपण पहिल्यांदा पहा n इज इक्वल टू नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट्स. मग नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट्स किती आहेत पहा? पी आणि क्यू या दोनच सिम्पल स्टेटमेंट याच्यामध्ये आहेत, म्हणून नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट इज इक्वल टू 2. m इज इक्वल टू नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्स. आता या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्स किती आहेत पहा? 1, 2 and 3. राईट. therefore number of rows is equal to 2 raised to n, that is 2 raised to n is equal to 2. therefore number of rows is equal to 4 and number of columns is equal to n plus m. n ची व्हॅल्यू इथे 2 आहे आणि m ची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे इथं आपल्याला नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू 5. राईट. तर आता इथं पहा, इथं आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. मग इथं आपण लिहिलं ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. पहा इकडं. आता पहिल्यांदा कॉलम्स घेऊ आपण. कॉलम्स किती आहेत इथं? नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू 5. हा काय आहे? फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, देन थर्ड कॉलम, देन फोर्थ कॉलम आणि शेवटचा कॉलम थोडासा मोठा घेऊ आपण, फोर्थ 5. 1, 2, 3, 4, 5 हे काय झाले? नंबर ऑफ कॉलम्स झाले. समजलं ना? तर आता नंबर ऑफ रोज घ्यायचे आहेत. मग पहिला एक रो सोडला तर आपल्याला इथं नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 4. 1, 2, 3 अँड फायनली दिस इज फोर्थ वन. राईट. आता पहा, इथं आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न दिले आहेत. नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट्स आर 2, पी अँड क्यू. म्हणून पहिल्या कॉलममध्ये आपण पी घेतलं, दुसऱ्या कॉलममध्ये क्यू घेतलं. राईट. त्याच्यानंतर या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये निगेशन पी आहे, म्हणून इथं आपण निगेशन पी घेतलं. राईट. पुन्हा क्यूचं निगेशन नाहीच आहे, त्यामुळे घ्यायचा प्रश्न नाही आहे. त्याच्यानंतर हा ब्रॅकेट घेतला आपण. ब्रॅकेट काय सांगा? क्यू डबल इम्प्लाइज पी. आणि त्याच्यानंतर आपण घेतला इथं निगेशन पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लाइज पी असा घेतला. राईट. आता पहा इथं पीच्या एंट्रीज आपल्याला माहिती आहे. कंजंक्शन असेल, डिजंक्शनचा ट्रूथ टेबल आपण अभ्यास केलेला आहे. पीच्या एंट्रीज काय असतात? टी, टी, एफ, एफ. क्यूच्या एंट्रीज टी, एफ,
टी एफ घेतला आपण, राईट. निगेशन पी, आता पीच्या एंट्रीज जर टी असेल तर निगेशन पीमध्ये तीच एंट्री एफ येते, म्हणून इथं टी आहे, इथं आपण घेतलं एफ, इथं टी आहे, इथं आपण घेतलं एफ, एफ टी, राईट. क्यू डबल इम्प्लाइज पी, आता क्यू डबल इम्प्लाइज पीमध्ये आपण डबल इम्प्लिकेशनचा जो काय आहे, डबल इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल बघणार आपण. इन डबल इम्प्लिकेशन, इफ बोथ स्टेटमेंट्स हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू देन कंपाऊंड स्टेटमेंट इज ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. आता इथं जर पाहिलं तर पहा, बोथ स्टेटमेंट क्यू अँड पी हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू, इथं आहे पहा, इथं टी आहे, इथं पण टी आहे, म्हणजेच इथं आपल्याला काय ना सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तर ट्रू. पुन्हा पहा, इथं सेम ट्रूथ व्हॅल्यू आहेत पहा, एफ, इथं पण एफ आहे, त्यामुळं आपण इथं सुद्धा सेम ट्रूथ व्हॅल्यू असल्यामुळं टी घेतलं. आणि अदरवाईज इट इज फॉल्स, म्हणून या दोन्ही एंट्रीज कशा असणार आहेत आपल्या, फॉल्स असणार आहेत, राईट. हा काय झाला क्यू डबल इम्प्लिकेशन पी. डबल इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल वापरलेला आहे. इन डबल इम्प्लिकेशन, इफ बोथ स्टेटमेंट हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू देन कंपाऊंड स्टेटमेंट इज ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. आता इथं पहा, शेवटचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये पहा, निगेशन पी इम्प्लिकेशन ब्रॅकेट. निगेशन पीच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत आणि या ब्रॅकेटच्या पण ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, आणि या दोन्हींच्या मध्ये काय आहे, इम्प्लिकेशन. आता इम्प्लिकेशन जो आहे त्या इम्प्लिकेशनमध्ये आपल्याला काय करावं लागेल, इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल वापरावा लागेल. आता इम्प्लिकेशनच्या ट्रूथ टेबलमध्ये कसं आहे, हायपोथिसिस इज ट्रू अँड कन्क्लुजन फॉल्स देन इट इज फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. मग आता पहा, हायपोथिसिस इथं आहे, आता हायपोथिसिस इज ट्रू अँड कन्क्लुजन इज फॉल्स, समजलं ना. इथं तेवढं काय येणार सांगा, फॉल्स येणार, फॉल्स येणार, अदरवाईज इट इज ट्रू. आता इतर ठिकाणी कुठंही इथं पहा, हायपोथिसिस ट्रू, कन्क्लुजन ऑल्सो ट्रू, आणि बाकी ठिकाणी नाहीच आहे, म्हणून आपण बाकीच्या एंट्रीज आपल्याला काय असणार आहेत, टी असणार आहेत. दिस इज द ट्रूथ टेबल फॉर द स्टेटमेंट पॅटर्न, दॅट इज निगेशन पी इम्प्लाईज क्यू डबल इम्प्लाईज पी. हे काय झालं ट्रूथ टेबल. आता आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊया. पहा, ट्रूथ टेबल फॉर दुसरं आणखी एक उदाहरण घेऊ आपण. ट्रूथ टेबल ऑफ क्यू इम्प्लाइज पी, क्यू इम्प्लाइज पी और निगेशन पी, और निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू, निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. आता इथं सुद्धा आपण बघू, याच्यामध्ये पहा, एन इज इक्वल टू नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट्स. इथं पहा, पी आणि क्यूज आहेत. आता इथं जरी 4 असल्या तरी आपल्याला नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट्स आर 2, म्हणून इथं काय घेणार, एन इज इक्वल टू 2, एन इज इक्वल टू, इथं पहा 1 2 3 4, 4 लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत ना. मग लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणून आपल्याला इथं नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 2 raised to n, that is 2 raised to 2 is equal to 4, and number of columns जर घ्यायचे असतील तर काय असणार, n plus m, that is 2 plus number of m is equal to 4, that is 2 plus 4 is equal to 6, number of column is equal to 6. मग आता ट्रूथ टेबल बघू आपण. इथं ट्रूथ टेबल घ्यायचं आहे. मग आपण ट्रूथ टेबलमध्ये नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू 6 म्हणून आपण घेतलं. इथं घेतला 1 2 3 सॉरी 1 2, त्याच्यानंतर आपल्याला 6 घ्यायचे आहेत म्हणून इथं आणखी एक घेतला, थर्ड घेतला, त्याच्यानंतर इथं 4th, इथं 5th घेतला, आणि इथं फायनली 6th.
शेवटचा थोडासा मोठा घेणार, कारण का शेवटच्या याच्यामध्ये आपल्याला पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न लिहायचं असतं. हा झाला ट्रूथ टेबल झाला. आता पहिला एक रो सोडला तर आपल्याला किती रोची आवश्यकता आहे सांगा. नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 4. मग इथं 1 2 3 अँड फायनली दिस इज 4. राईट. आता कॉलम्समध्ये आहेत. कॉलम्समध्ये पहिला कॉलम्स हा पी स्टेटमेंटचा असणार आहे, दुसरा असणार आहे तो क्यू. त्याच्यानंतर आपल्याला निगेशन कुठं असेल तर निगेशन घेतलं, निगेशन पी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर क्यू इम्प्लाइज पी, इम्प्लाइज पी, आणि पुढं निगेशन पी डबल इम्प्लाइज, निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू, आणि फायनली आपण घेतलेला आहे क्यू इम्प्लाइज पी और निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू, निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. राईट. आता पीच्या एंट्रीज बघू आपण. पीच्या एंट्रीज टी टी एफ एफ. सिमिलरली क्यूच्या एंट्रीज काय आहेत टी एफ टी एफ. निगेशन पी, पीच्या एंट्रीज टी असतील तर निगेशन पीमध्ये एफ येतं, इथं पण एफ येणार, इथं मात्र काय येणार टी येणार. राईट. क्यू इम्प्लाइज पी, क्यू इम्प्लिकेशन पी. आता इथं क्यू हायपोथेसिस आहे आणि पी काय आहे कन्क्लुजन आहे. इन द हिअर इन इम्प्लिकेशन इफ हायपोथेसिस इज ट्रू अँड कन्क्लुजन फॉल्स देन फॉल्स. आता हायपोथेसिस ट्रू कन्क्लुजन फॉल्स इथं नाही कंडिशन आहे, इथं येते पहा हायपोथेसिस ट्रू अँड कन्क्लुजन फॉल्स. म्हणून इथं आपण काय घेतलं सांगा एफ घेतलं. अदरवाईज इट इज ट्रू, अदरवाईज इट इज ट्रू. बाकी ठिकाणी आपल्याला काय येणार इथं टी येणार. राईट. पुढं पहा, इकडं पहा निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. आता इथं निगेशन पी अँड क्यू याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन जर घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार पहा. इन डबल इम्प्लिकेशन इफ बोथ स्टेटमेंट हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू देन कंपाऊंड स्टेटमेंट इज ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. आता सेम ट्रूथ व्हॅल्यू कोणती आहे निगेशन पी, इथं पहा सेम ट्रूथ व्हॅल्यू इथं आहे म्हणून इथं काय घेणार आपण टी घेणार. सेम ट्रूथ व्हॅल्यू काय आहे इथं आहे म्हणून इथं आपण काय घेणार टी घेणार. राईट. इथं आपण वाटल्यास रेड पेन घेऊ आपण इथं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पटकन. पहा सेम ट्रूथ व्हॅल्यू आहे म्हणून इथं आपण टी घेतलं, इथं सुद्धा सेम ट्रूथ व्हॅल्यू आहे म्हणून टी. आता निगेशन पी अँड क्यू या दोन ब्रॅकेटमध्ये डबल इम्प्लिकेशन वापरायचं आहे, अदरवाईज इट इज फॉल्स, अदरवाईज इट इज फॉल्स. इथं फॉल्स येणार, इथं सुद्धा काय येणार फॉल्स येणार. आता पुढं पहा क्यू इम्प्लाइज पी म्हणजे हा कॉलम आहे आणि निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू हा कॉलम आहे आणि या दोन कॉलमच्या मध्ये डिसजंक्शन. आता डिसजंक्शनमध्ये काय येतं सांगा. इफ बोथ स्टेटमेंट हॅव आर फॉल्स देन फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. आता दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स घ्यायचं असतील तर पहा दोन्ही स्टेटमेंट फॉल्स कुठं आहेत का नाही आहे, म्हणून यामधील सगळ्या एंट्रीज काय असणार आहेत टी असणार आहेत. म्हणजे जिथं जिथं आता इथं आपण हा ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू माहिती आहे, यासुद्धा ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, मग या दोन ब्रॅकेट्समध्ये आपण डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल वापरणार आहोत. लक्षात आलं ना. तर इथं आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न अँड ट्रूथ टेबल हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल. जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही लिहू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही हा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून माझे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहत जा. थँक्यू.